भारतातील विलक्षण गावे ज्याविषयी माहिती ऐकून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल। देशातली ही 13 गावं, त्यापैकी एका गावात 700 वर्षापासून कुणीही मटण खाल्लेलं नाही, तर दुसऱ्या गावात साप हा घरात पाळला जातो। तर एका गावातून तब्बल 70 ते 80% लोक हे कलेक्टर आहेत। आणि एक गाव तर असं आहे की गेल्या 50 वर्षात इथे हे काही लग्न झालेलं नाही। इथे सगळ्यात जास्त ब्रह्मचारी लोक आहेत। यातील एक गाव इतकं विचित्र आहे की इथे प्रत्येक घरात जुळी मुलंच जन्माला येतात। तर एका गावात अशी प्रथा आहे की तिथे बेडकाचं लग्न लावलं जातं आणि त्यानंतरच तिथे पाऊस पडतो। तर एक गाव असं आहे की जिथे जादूटोना, काला जादू हे करणारे मांत्रिक प्रत्येक घराघरात आहेत। व्हिडिओमध्ये डिटेल आपण माहिती घेणार आहोत की ही गावं कुठली आहेत, त्यांची विशेषता काय आहे, का जगभरात यांच्याविषयी इतकं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे, याविषयीची डिटेल माहिती। तो व्हिडिओ पाहत राहा। चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा। पहिलं गाव जिथे गेल्या 700 वर्षापासून मटण कोणीच खाल्लेलं नाहीये, जे आहे पुणे जिल्ह्यातील आळंदी गाव। आळंदी गावात आजही गाववेशीत मांस मटण विकण्यास बंदी आहे। या गोष्टीला 700 वर्ष पूर्ण झालेली आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे गाव पूर्णपणे शाकाहारी असून येथील जास्तीत जास्त लोक माळकरी आहेत। दुसरं विलक्षण गाव, आपल्या घरात मौल्यवान वस्तू असल्यामुळे दरवाजाला कुलूपकडी आपण लावतो, पण 2 नंबरचं गाव असं आहे की तिथे कुलूपकडी सोडा, जिथे दरवाजेच नाही आहेत। एकाही घराला दरवाजे नसलेले हे गाव, ज्याचं नाव शनी शिंगणापूर आहे, महाराष्ट्रातील दरवाजा नसलेले हे एकमेव गाव आहे। या घरात लोक बिना दाराचं त्या ठिकाणी राहू शकतात, त्यांच्या मौल्यवान वस्तू उघड्यावर ठेवतात। इथे पोलीस चौकी देखील नाही, कारण की इथे चोर होण्याचा प्रश्न, चोरी होतच नाही। अहमदनगर जिल्ह्यात नेवासा तालुक्यामध्ये हे गाव येतं। कोणी एकेकाळी एका चोराने इथे चोरी करण्याचा प्रयत्न केला, तो घरातील ऐवज घेऊन निघून गेला, पण काही वेशीच्या बाहेर गेल्यानंतर त्याला दिसणंच बंद झालं आणि तो परत आहे तिथेच आला। तिसऱ्या गावाची विशेषता खूप जबरदस्त आहे। आपल्या घरात साप येऊ नये म्हणून आपण उपाययोजना करतो। साप आला तर तात्काळ सर्पमात्राला बोलवतो आणि तो साप बाहेर काढतो, पण इथे साप नाही, तर इथे चक्क नाग देखील घरात फिरतो। अगदी कुणाला त्रास न देता नाग तुमच्या घरामध्ये येतो आणि त्या लोकांना काही देखील करत नाही। तर ह्या गावाचं नाव आहे शेटफळ। जर तुम्ही महाराष्ट्रातील शेटफळ गावात घर घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्या घरात कोब्रा म्हणजेच नाग येण्यासाठी जागा सोडावी लागेल। धक्का बसण्याचं कारण नाही, कारण की गावातील प्रत्येक घरामध्ये नाग हा मुक्तपणे फिरत असतो आणि लोकांना याची सवय आहे। खरं तर एकही सर्पदंश इथे झालेलं नाही। आज प्रत्येक ग्रामस्थाच्या घरात कुटुंबाचा सदस्य असल्यासारखी या सर्पराजाची उपस्थिती गावात असते। पुण्यापासून 200 किलोमीटर अंतरावर हे गाव आहे। जवळजवळ 2600 लोक असणारी लोकसंख्या आहेत आणि इथे एकही सर्पदंश झालेला नाही। चौथ्या क्रमांकाच्या गावाची विशेषता फार न्यारी आहे। आता गाव म्हणलं का गरीब लोक, शेतकरी वर्ग, पाण्याची टंचाई, कर्ज उधारी हे तुमच्या लक्षात येतं, पण हे असं गाव आहे जे करोडपती लोकांचं गाव आहे। येथील 60 कुटुंब अब्जाधीश आहेत। या गावात इतका पैसा आहे की जो एखाद्या जिल्ह्याला लाजवेल। त्या गावाचं नाव आहे हिवरे बाजार। महाराष्ट्रातील सर्वात विकसित गाव म्हणून समोर आलं हिवरे बाजार 100% दारिद्र्यमुक्त आहे। नुसता पैसाच नाही, तर पावसाचं पाणी साचवण्यासाठी, शेती व्यवस्थित करण्यासाठी खूप मोठ्या उपाययोजना तिथे केल्या गेलेल्या आहेत। 1990 साली खूप बिकट परिस्थिती या भागाची होती, पण आज हे देशातील सगळ्यात श्रीमंत खेडेगाव आहे। इथलं सरासरी मासिक उत्पन्न 30,000 रुपयापेक्षा जास्त आहे। आता पुढचं गाव आहे गुजरातमधील। आता गाव म्हटलं का तुम्हाला लाईटचा प्रॉब्लेम, मोबाईलला रेंज नाही, इंटरनेट वापरू शकत नाही, पण गुजरातमधील हे असं विकसित गाव आहे की जिथे रेंज सोडा, जिथे वायफाय आहे, CCTV कॅमेरा आहेत, सोलर पॅनल सारख्या सिस्टीम्स आहेत। अत्यंत आधुनिक असं गाव जे मोठ्या शहराला लाजू शकतं। पनसर हे गाव गुजरातमधील असून जिथे वायफाय, CCTV, गावातील पथदिवे, सौर ऊर्जेवर चालतात। गुजरातमधील 6000 लोकसंख्या असणारं हे जे काय गाव आहे, तर या गावात 2 सुसज्ज प्राथमिक शाळा आहेत, एक सुसज्ज प्राथमिक आरोग्य केंद्र आहे। सार्वजनिक उद्देशाकरता गावात आवाज जाईल असे 140 भोंगे आहेत आणि ते ठिकठिकाणी लावण्यात आलेले खूप आधुनिक असं हे गाव आहे। क्रमांक 6चं गाव गुजरातमध्येच आहे, पण ते विशेष असं आहे की त्या गावात जर तुम्ही गेले तर तुम्हाला असं वाटेल आपण आफ्रिकामध्ये आलो काय, कारण की इथले लोक अगदी भयंकर आफ्रिकन वर्षाचे, म्हणजे आफ्रिकामधील असतात सारखेच दिसतात। जम्बूरमधील हे गाव भारतीय वंशाचे असून सर्व नागरिक आफ्रिकन वाटतात। या गावाला आफ्रिकन गाव अशी ओळख आहे। जुनागड जिल्ह्यातील गिर अभयारण्याच्या सानिध्यात हे गाव आहे। हे नागरिक भारतीय वंशाचे आहेत पण आफ्रिकन वाटतात, तर नागरिकांना तुम्ही आफ्रिकन सोवेटो किंवा मुंबासा असे समजून फसगत होऊ शकते। या परिसरात आफ्रिकन गाव म्हणून याची ओळख आहे। याच्याबद्दल एक इतिहास सांगितला जातो की जुनागडच्या नवाबाने इस्लाम धर्मियाचा प्रसार व्हावा म्हणून आफ्रिकेतून स्थलांतरित करून आणले जे लोक होते, तर त्यांना इथे देण्यासाठी जागा आली, त्यांना भाषा आणि धर्म यांचा त्यांनी स्वीकार केला आणि ते लोक इथंच राहू लागली। 7वं गाव आहे केरळमधील। याची विशेषता अशी आहे की आपल्या गावाकडे जर कोणाला जुळं झालं तर आपण फार विशेषतेने चर्चा करतो, कसं काय झालं, फार कमी प्रमाणात असतं, पण कोढींनी या केरळमधल्या गावात हे जुळ्यांचं गाव आहे। इथे जवळपास प्रत्येक घरामध्ये जुळी मुलं किंवा मुलीच होतात।
केरळच्या मल्लापूर जिल्ह्यातील हे एक दुर्गम खेडेगाव आहे. इथे एक जैविक संशोधनाकरता खूप चांगलं गाव आहे. याचं कारण म्हणजे भारतातील जास्तीत जास्त जुळ्या मुलांचा जन्म याच गावात झाला आहे. ही आश्चर्यचकित करणारी बाब आहेत. या गावातील लोकसंख्या 2000च्या आसपास असून त्यापैकी 400 कुटुंबात जुळे मुलं जन्माला आलेले आहेत. म्हणजे मोठ्या प्रमाणात जुळे मुले इथे जन्माला येतात. पुढचं गाव आहे कर्नाटकमधील. याची विशेषता, आता कर्नाटकमधील गाव म्हणजे तुम्हाला वाटेल कन्नड भाषा तिथे चालते, पण तिथे कन्नड नाही, हिंदी नाही, मराठी नाही, तिथे संस्कृत भाषेचा वापर होतोय. खूप विशेष आणि पारंपरिक पद्धतीनं चालणारे गाव. दैनंदिन व्यवहारासाठी हे मंतूर हे जे गाव आहे, तर कर्नाटकमधील दैनंदिन व्यवहारासाठी सगळ्या कामकाजासाठी संस्कृत भाषेचा वापर करणारं 10,000 लोकसंख्येचं हे गाव आहे. 10 नंबरच्या गावाविषयी ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. हे बरवानकाला हे गाव असं आहे की आपल्याकडे लग्न होत नाही म्हणून लोक त्या ठिकाणी चर्चा करतात, पण इथे असं गाव आहे की जिथे लोक लग्नच करत नाही. सगळ्यात जास्त ब्रह्मचार्यांचं गाव म्हणून हे ओळखलं जातं. गेल्या 50 वर्षापासून इथे एकही लग्न सोहळा झालेला नाही. सिंगल लोकांचं गाव हे त्या ठिकाणी आहे. या गावात पोहोचण्यासाठी दळणवळणाची सोय नसल्याने या गावात कुणी आपली मुलगी देत नाही. या गावात 16 ते 80 वर्षाचे सिंगल लोक राहतात. 11 नंबरचं गाव. आता गाव म्हटलं की तुम्हाला अस्वच्छता आली, कचरा आला, पण मॉलिंगनॉंग हे जे मेघालयमधील गाव आहे ते आशिया खंडातील सर्वात स्वच्छ गाव आहे. पर्यटकांना भुरळ घालणारं लहानशा दगडावरील महाकाय पत्थराचं निसर्गशिल्प इथे असल्यामुळे आशिया खंडातील सर्वात स्वच्छ गाव म्हणून ओळखलं जातं. स्वच्छतेबरोबर इथली जी त्या ठिकाणी याचा जो रेट आहे, साक्षरतेचं प्रमाण आहे, तो देखील 100% आहे. 12 नंबरचं गाव आसाममधील आहे. तर इथे चक्क बेडकांचं लग्न लावलं जातं. होय, प्रथा अशी आहे की बेडकांचं लग्न लावल्यानंतरच पाऊस सुरू होतो अशी आख्यायिका असल्यामुळे इथे अजून देखील बेडकांची लग्न लावल्या जातात आणि त्यासाठी एक मोठा ग्रामसण, एक यात्रा देखील आयोजित केली जाते गडोई या आसाममधील गावात. 13वं आहे महाराष्ट्रातील कोर्ले रायगड जिल्ह्यातील. याचं विशेष म्हणजे पोर्तुगीज गेले तरी पोर्तुगीज भाषा दैनंदिन व्यवहारात तिथे वापरली जाते. 14 नंबरचं गाव आहे मधोपत्ती गाव. इथे जबरदस्त म्हणजे 46 पेक्षा जास्त IAS अधिकारी, कलेक्टर आहे. 90% पेक्षा जास्त लोक सरकारी नोकरीमध्ये असून प्रथम दर्जाचे अधिकारी असणारे हे भारतामध्ये नमूद केलं जातं. पुढलं गाव आहे झुंझुनू. हे राजस्थानमधील असं गाव आहे की इथले 90% लोक आर्मीमध्ये आहेत किंवा फौजमध्ये. ही लोक घरातील सगळ्यात जास्त लोक याच्यामध्ये आहेत. सर्वात जास्त लोक आर्मीमध्ये ह्याच गावातील गेलेले आहेत. पुढचं आहे मायोंग. मायोंग आसाममधील असं गाव आहे की जिथे जादूटोणा, तंत्रमंत्र विद्या आजही त्या ठिकाणी शिल्लक आहे. या गावातील प्रत्येक घरामध्ये प्रत्येकाला जादू त्या ठिकाणी करता येते. मांत्रिक विद्या प्रत्येकाला विकसित केलेली आहे. आधुनिक जग जरी पुढे गेलेलं असलं तरी या गावात अजूनही ते प्रयोग त्या ठिकाणी केले जातात. तर ही होती माहिती. कशी वाटली माहिती कमेंटच्या माध्यमातून कळवा. कोणतीही एक जरी गोष्ट तुम्हाला जर या व्हिडिओमध्ये आवडली असेल तर नक्कीच लाईक करायला विसरू नका. जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर देखील करायला विसरू नका. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि इथून पुढे कुठल्या टॉपिकवर व्हिडिओ तुम्हाला आवश्यक आहे तेही कमेंटमध्ये कळवा. आम्ही लवकरच त्यावर व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करू.